स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, आज आपल्यासाठी खूपच गर्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपला भारतीय खेळाडू जो की आता भविष्यामध्ये होणार आहे, वैभव सूर्यवंशी, जे की आता IPL ह्या ट्रॉफीमध्ये IPL क्रिकेट जी इंडियन प्रीमियर लीग आहे त्यामध्ये खेळत आहे. त्यांच्याबद्दल आज आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो एक इतिहास बघू आपण की कोणी किती बॉलमध्ये सेंचुरी मारली. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे आपले क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या करंट अफेअरच्या दृष्टीने देखील हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता क्रिस गेल यांनी 30 बॉलमध्ये पुणे वॉरियर विरुद्ध सेंचुरी मारली होती. आता 2 नंबरला जे आहे आपले वैभव सूर्यवंशी, त्यांच्या अगोदर आपले भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू युसूफ पठाण हे देखील होते. आता त्यांची जागा वैभव सूर्यवंशी यांनी घेतली आहे. त्यांनी 35 बॉलमध्ये आज म्हणजे गुजरात टायटन्स विरुद्ध सेंचुरी मारलेली आहे, जे की भारतीय पहिले आहेत. म्हणजे 2 नंबरला आहे, म्हणजे भारताच्या लिस्टमध्ये आहे आणि IPLमधील सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. नंतर आहे युसूफ पठाण, जे की मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 बॉलमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती. 3 नंबरला डेव्हिड मिलर, जे की 38 बॉलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सेंचुरी मारली होती. आणि 5 नंबरला आहे ट्रेव्हिस हेड, जे की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याविरुद्ध त्यांनी देखील सेंचुरी मारली होती 39 बॉलमध्ये. आता यावर्षी मित्रांनो आपले जे प्रियांश आहे ते देखील 39 बॉलमध्ये सेंचुरी मारून यांची बरोबरी करत आलेले आहे. पण ते देखील 39 बॉलमध्ये सेंचुरी मारणारे आपले भारताचे तरुण खेळाडू आहेत. मग मित्रांनो, आता आपण वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल खूपच महत्त्वपूर्ण थोडंफार त्यांच्या जे बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांचं जीवन परिचय त्याबद्दल आता माहिती बघू. वैभव सूर्यवंशी यांचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला आणि त्यांच्यावर IPLमध्ये 1.1 करोडची बोली लागली होती मित्रांनो. राजस्थान रॉयल्स या टीमकडून त्यांनी IPLमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. नुकताच त्यांनी गुजरात टायटन्स या टीमविरुद्ध 101 रन बनवत आपली छाप सोडलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वैभव सूर्यवंशी खूपच सध्या जे चर्चेचा विषय ठरलेला आहे आपल्या भारतामध्ये, जे की IPLमध्ये ज्यांनी सेंचुरी मारली, जे की सर्वात तरुण IPL खेळाडू आहेत आणि आपल्या भारताचे सर्वात कमी बॉलमध्ये सेंचुरी मारणाऱ्या प्लेयरांमध्ये त्यांचं नाव आलं आहे. म्हणजेच आपल्या भारताचा प्लेयर कोणी असेल जे की सर्वात कमी बॉलमध्ये सेंचुरी मारली आहे तर ते आहेत वैभव सूर्यवंशी. 14 वर्ष 23 दिवसाचे असताना त्यांनी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध IPLमध्ये पदार्पण केलं. म्हणजे मित्रांनो, ह्याच वर्षी 19 एप्रिल या दिवशी त्यांनी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारून त्यांनी आपण काय कमाल करणार आहोत हे दाखवून दिले होते. मित्रांनो, त्यांनी त्यांची जी मनीषा होती ते त्यांनी त्या पहिल्या बॉलला सिक्सर मारूनच दाखवून दिलं होतं. त्यांनी 14 वर्ष 32 दिवसाचे असताना सेंचुरी मारून जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतला. मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांनी आजच सेंचुरी मारलेली आहे. त्यांचं वय अवघं 14 वर्ष 32 दिवस, म्हणजे फक्त 14 वर्षाचं आहे मित्रांनो. म्हणजे इतकी कमी वयामध्ये इतका मोठा जो इतिहास आहे किंवा इतका मोठा रेकॉर्ड बनणं खूपच कमालीची गोष्ट आहे मित्रांनो. त्यांनी धमाकेदार सेंचुरी मारलेली आहे, जे की त्यांची तिसरीच IPL मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये ते स्पीडमध्ये खेळले, पण मित्रांनो त्यांना तेवढे रन काढू शकले नाही. पण तिसऱ्या मॅचला त्यांनी सेंचुरी मारून आपला रेकॉर्ड बनवला. वैभव सूर्यवंशी हे फक्त 14 वर्षाचे खेळाडू असून IPLमध्ये सर्वात तरुण खेळाडू म्हणून खेळत आहेत. त्यांच्या धमाकेदार पारे त्यांना आणखी जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. ते मूळचे बिहार राज्यातील समस्तीपूर येथील आहेत. मित्रांनो, IPLमध्ये बिहारकडून खेळणारे पहिले प्लेयर कदाचित आहेत हे, जे की समस्तीपूर जिल्ह्यातून आलेले आहेत. वैभव सूर्यवंशी यांच्याकडे बघून मित्रांनो आपले जे तरुण पिढी आहे, जे की 14 वर्षामध्ये काय करतात ते आपल्याला देखील माहीत नसतं. आपल्यालासुद्धा आठवत नसेल की आपण 14 वर्षी काय करत होतो. त्या वयामध्ये वैभव सूर्यवंशी यांनी नाव कमवलं आहे. आपल्या आई-वडिलांचं, आपल्या कोचचं नाव कमवलं, आपल्या राज्याचं नाव कमवलं, आपल्या देशात देखील नाव कमवतील मित्रांनो ते भविष्यामध्ये, हीच अपेक्षा करतो. मित्रांनो, वैभव सूर्यवंशी यांचा जर तुम्ही तुमचं आयडियल किंवा आदर्श मानाल तर तुम्ही देखील अशा प्रकारे रेकॉर्ड बनवू शकता. आपल्या भारताच्या टीमसाठी खेळू शकता. जसं की आपण अपेक्षा करू मित्रांनो की वैभव सूर्यवंशी यांच्यासारखे प्लेयर आपल्या भारतासाठी खेळायला पाहिजे आणि आपल्या भारताचं नाव कुठं म्हणजे खूप मोठं मोठं करायला पाहिजे आणि आपली टीम नेहमी 1 नंबरवर ICC रँकमध्ये त्यांच्यासारख्या प्लेयरांनी ठेवायला हवी. मित्रांनो, वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल जास्त काही माहिती अजून मिळाली नाही. जेवढी माहिती मला माहिती मी तेवढी सांगितली आहे. जसं तुम्हाला वाटत असेल की वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर आपण ती माहिती नक्कीच आपल्यासमोर प्रसिद्ध करू. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनसे आभार मानतो. मनसे धन्यवाद प्रकट करतो. अशीच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर तुम्हाला एकच विनंती, आपल्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनसे आभार मानतो, मनापासून धन्यवाद प्रकट करतो. मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला असंच प्रेम करा. मित्रांनो,
माझी तुम्हाला कडकच विनंती आहे, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दिला त्याबद्दल मी आपला आभार मानतो, धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रेम नेहमी असू द्या. तुमचं मन असून खूप खूप धन्यवाद मित्रांनो.